नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण अस्सल कोल्हापुरी पद्धतीने छान तर्रीदार अशी मिसळ करणार आहोत। या मिसळबरोबर आपण बटाट्याची पिवळी भाजी, मटकीची सुकी भाजी ही देखील करणार आहोत। मी इथे जे प्रमाण सांगितलं आहे ते 10 ते 12 लोकांसाठी व्यवस्थित मिसळ होते। तर अशी मिसळ तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला ही मिसळ कशी करायची ते आता बघूया। आता मिसळ करण्यासाठी इथे मी 400 ग्राम मोड आलेली मटकी घेतली आहे। जर मेजरिंग कपने मोजले तर बरोबर 3 कप ही मटकी झाली आहे। आता आपण 10 ते 12 लोकांसाठी करतोय म्हणून मी एवढी मटकी घेतली आहे। आता एका कुकरमध्ये ही मटकी घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर कुकरमध्ये नसेल करायचं तर एखाद्या भांड्यात जरी शिजवलं तरी चालेल। आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि मटकीसाठी आपण इथे मीठ घालणार आहोत। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी थोडं जास्त घालायचं कारण आपण नंतर हेच पाणी मटकीचा कट करण्यासाठी वापरणार आहोत। आता याला मीडियम गॅसवरती फक्त एकच शिटी करून घ्यायची आहे। आता कुकरला एक शिटी करून ही मटकी मी शिजवून घेतली। बघा अगदी व्यवस्थित शिजले। कडधान्य नेहमी छान मऊ शिजवायचं, नाहीतर ते पचायला फार जड होतं। आता जे आपण पाणी घातलं होतं त्याच्यात ते मी खाली काढून घेतलंय। आता मटकीची सुकी भाजी करायला घेऊया। आता भाजी करण्यासाठी बाजूला कढई ठेवली आहे, त्यात अगदी थोडंसं तेल घालायचं। मटकीची भाजी आणि बटाट्याची भाजी दोन्ही भाज्या करताना अगदी थोडंसं तेल वापरायचं कारण आपण कट करताना जास्त तेल घालणार आहोत। तेल गरम होऊ देऊया। तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे, कढीपत्ता घालायचा आणि आता इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेतला आहे, तो 1 चमचा घालायचा आणि आपण जी मगाशी मटकी गाळून घेतली होती ती आता आपल्याला याच्यात घालायची आहे। थोडं हलवून घेऊया। आता याच्यात घालायचं आहे मटकीसाठी मीठ। आता आपण मटकी शिजताना पण मीठ घातलेलं, त्यामुळे त्या अंदाजाने घाला। आता मटकी थोडी परतून घेऊया। आता इथे 1 मिनिटभर मटकी परतून झाली आहे, त्याच्यामध्ये घालायची कोथिंबीर, सगळं मिक्स करायचं। इथे आपली मटकीची सुकी भाजी तयार झाली आहे। गॅस बंद करूया। आता कट करण्यासाठी इथं मी काही गरम मसाले घेतले, 2 चमचे धने, 2 चमचे पांढरे तीळ घेतले, 4 हिरवी वेलची, 4 लवंग, थोडे दालचिनीचे तुकडे, एक अर्धा स्टारफूल घेतले आणि एक अर्धा चमचा जिरं घेतले। आता आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजण्यासाठी बाजूला पॅन ठेवलं आहे। आपला हा सगळा मसाला आपण याच्यात घालून घ्यायचा आहे आणि गॅस लो टू मीडियममध्ये ठेवायचा आणि आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनिटच याला परतून घ्यायचं आहे। म्हणजे यातला मॉइश्चर निघून जाईपर्यंतच आपल्याला याला परतायचं आहे, खूप असं भाजायचं नाही आहे। आता हे बघा, हा गरम मसाला मी फक्त 1 ते 1.5 मिनिट असं परतून घेतलं आहे। आता याला काढून घेते। आता याच्यातच मी 1 कप किसलेलं सुकं खोबरं घातलं आहे, तेही आपल्याला छान असं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे। आता इथे सुकं खोबरं देखील मी छान तांबूस रंगावरती भाजून घेतलं आहे, हेही काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं। इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे असे उभे कट करून घेतले, ते याच्यात घालायचे आणि कांदे देखील व्यवस्थित तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपण हे पदार्थ सगळे जितके चांगले तांबूस भाजणार तेवढा आपल्या कटला त्या आमटीला छान चव येणार, म्हणून आता कांदा व्यवस्थित तांबूस रंगावरती परतून घेऊया। आता इथे कांदाही छान गुलाबी रंगावरती परतत आला आहे। आता याच्यात एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे, तेही याच्याबरोबर आपल्याला परतायचं आहे। आता याच्यातच आपल्याला घालायचं आहे टोमॅटो। आता इथे 2 मोठे टोमॅटो मी कट करून घेतले, तेही याच्यात घालायचे। आता टोमॅटोही चांगला मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया। आता इथे सगळा मसाला मी असा छान व्यवस्थित भाजून घेतला आहे। आता गॅस बंद करूया आणि हा सगळा मसाला थंड करून घेऊया। मसाला मी एकदम बारीक असा वाटून घेतला आहे, असं एकदम बारीक मसाला वाटायचा आहे। आता आपण मिसळचा कट करायला घेऊया। आता मिसळचा कट करण्यासाठी बाजूला पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात तेल घालून घ्यायचं। तेल थोडं जास्त घालायचं कारण आपण मिसळचा कट करतोय, त्याला छान तर्री यायला पाहिजे। तेल थोडं गरम होऊ देऊया।
तेल गरम झालं की याच्यात घालायचं आहे कढीपत्ता. आता आपण जो मसाला वाटून ठेवला आहे तो याच्यात घालून द्यायचा. आणि आता मसाल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. याच्यावर झाकण ठेवायचं, कारण आपण मसाला वाटताना पाणी घातलं होतं तर ते उडतं, म्हणून याच्यावर झाकण ठेवून याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. हे मसाला चांगला भाजून घेतला आहे. आता याच्यात घालूया 3 चमचे आपली कोल्हापुरी चटणी, म्हणजेच कांदा लसूण मसाला. आता तिखट तुम्हाला जसं आवडत असेल तसं कमी अधिक करा. याच्यात 2 चमचे मी किचन किंग मसाला घेतला आहे. तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर घाला, किंवा गोडा मसाला घातला तरी चालेल. आता याच्यात घालायचं आहे आपल्याला मीठ. आता आपण मगाशी मोडं शिजवताना त्याच्यात मीठ घातलं होतं, आता तेच पाणी आपण वापरणार आहोत, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे. आता हे थोडंसं एखाद मिनिटभर परतून घेते. आता हे मी 1 मिनिटभर अजून व्यवस्थित भाजून घेतलं आहे. आता आपण मगाशी मोडं उकडलेलं जे पाणी काढलं होतं ते याच्यात घालायचं आहे. आपण याच्या मोडं उकळताना त्याच्यामध्ये हळद घातली होती, म्हणून आता मी परत हळद नाही घातली आहे. आता हे अजूनही मला थोडं घट्ट वाटतं आहे, थोडं गरम पाणी घालूया. कढ हा नेहमी पातळ असतो, त्यामुळं पाणी त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं. आता हे बघा, आता याला एक छान अशी उकळी काढून घेऊया. आता इथे आपली मिसळची आमटी छान उकळली आहे. आता गॅस बंद करूया. आता इथे बघा, इथे आपल्या मिसळच्या आमटीला खूप छान असा कट आला आहे, रंगही फारच सुंदर आला आहे. आता आपला मिसळचा कट इथे तयार झाला आहे. आता आपण कोल्हापुरी पद्धतीची मिसळ करतो आहे, तर तुम्हाला माहीतच असेल कोल्हापुरी मिसळबरोबर बटाट्याची एक भाजी दिली जाते, तर आपण ती भाजी करणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून सालं काढून घेतलेत आणि त्याला असं छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेते. आता भाजी करण्यासाठी बाजूला कढई ठेवली आहे, त्यात अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची, त्याच्यात कढीपत्ता घालायचा. आता याच्यामध्ये आपण जे बटाटे तुकडे करून ठेवले होते ते घालायचे आणि व्यवस्थित तेलात मिक्स करून घ्यायचं आहे. तेल अगदी थोडं घालायचं, जास्त वापरायचं नाही. आता याच्यातच घालूया एक अर्धा चमचा हळद आणि याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आणि याला फक्त एखाद मिनिटभर परतायचं आहे, म्हणजे फक्त थोडं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता ही भाजी मी 1 मिनिटभर अशी परतून व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. याला जास्त परतायची गरज नाही आहे. आता याच्यावरती कोथिंबीर घालायची. आता इथे आपली मिसळसाठी लागणारी बटाट्याची भाजी तयार आहे. आता मिसळसाठी लागणारं सगळं आपलं तयार आहे. आता एका प्लेटमध्ये थोडीशी बटाट्याची भाजी घालायची आहे, त्याच्यावरती थोडी मटकीची सुकी भाजी घालून घ्यायची. आता याच्यावर आपल्याला घालायचं आहे फरसाण. आता इथे मी 2 प्रकारचे फरसाण घेतलेत, एक शेव चिवड्याचं फरसाण घेतलं आहे आणि दुसरं आपलं रेग्युलर फरसाण घेतलं आहे. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घाला. आता याच्यावरती आपण जे मिसळची आमटी केली आहे ती सुरुवातीला मिसळची आतली आमटी घालून घ्यायची आणि मिसळची आमटी घातल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून कढ घालायचं आहे. आता याच्यावर आपल्याला बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आवडत असल्यास लिंबू पिळायचा. आता आपलं इथं मिसळ सर्व करून तयार आहे. आता इथे आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे. इथे मी कांदा लिंबू कोथिंबीर असं चिरून घेतलं आहे, दही घेतलं आहे, मिसळचा कढ घेतला आहे आणि इथे साधा ब्रेड घेतला आहे. आमच्याकडे कोल्हापूरला मिसळबरोबर असा साधा ब्रेडच खातात, तर अशी मिसळ तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.